माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. आता 4 पोरांना आत्महत्या केल्या पोरादिवशी. लाज वाटून घेऊन तुला जरा. आणि मग काय तू आता काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आतापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत नाही. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही. मग त्याला एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला ते कोरड्यात निघतो. चाल जमणार नाही, चाल चलून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं. आता अनुभव तू घेशील. आता मुख्यमंत्री तू आहे. तो असं फेटायचंच का तुला इच्छाच आहे का ते फेटायचं तर तुला बेकार होईल. तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको. तुला मराठ्याने गादीवर बसवले. देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना तो मोडायला तयार नाही. तो मोडायला तयार नाहीये. त्याचे जे चाल आहे द्वेषाची, मराठा द्वेषाची, ते सोडायला तयार नाही. कारण आपण किती येतोय काय म्हणतात ना जुनी म्हण आहे बघा, एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला ते कोरड्यात निघतो. तसं याला किती सांभाळा मराठ्यांनी. शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे. हे मराठा द्वेषी आहे. हे आकाशानं बरबादलेलं आहे पुरं. हे फडणवीस जे आहे ना हे पुरं बरबादलेलं आहे. जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही. मग त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असतील प्रत्येक वेळेस मराठ्यांना तर मला उपयोग नाही. कारण सन्मान द्यावा लागतो तो मिळत असतो. आणि मग काय तू आता काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आतापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत नाही. तुझ्याशी करायला जाशील त्याशी तुला कळेल काच का या राज्यातले मराठी म्हणजे काय, राज्य म्हणजे काय आणि तू फडणवीस म्हणजे काय. तो इज्जत केली आम्ही करत होतो, तुला प्रामाणिक बोलत होतो. पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही. तू आणि मी सहन करायला तयार नाही. कारण तू ह्या पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही. कारण तिची परीक्षा आहे. तू त्याविषयी पत्रकाराला बोलताना बोलला ही माझ्या पोरीची परीक्षा आहे. मला सागरवर का जात नाही. कुणी म्हणतं लिंबपुरले, कुणी म्हणतं काही. मी याच्यासाठी सागरला जात नाही, सागरून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा. असं उत्तर त्यांनी पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीसने. आणि तिचं भविष्य महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं. म्हणून मी सागर मग तो तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. आता 4 पोरांना आत्महत्या केल्या पोरादिवशी. लाज वाटून घेऊन तुला जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तो पोरीत वेगळा भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख आहेस. जर तू केस मागे येईल म्हणतो किती जातीवादी असावं. मराठ्यांशिवाय सत्ता नाही होऊ शकत. लरर कोणी आलता रे इतकं बेमान होऊ नको फडणवीस. इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी. आणि ते डोक्यात तो असं ना खोळ तर काढून टाक. मराठी मागं नाही तर पुढं नाही ते काढून टाक. हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला. खरंच काढून टाक. तुला वाटत असेल मराठी नाही तर ते काही तो बरबादलेली टीम लावलेली ना काही बायाची काही गाड्याची. ती बरबादलेली टीम लावली ना त्यांना जरा नीट सांग. भापीत राहू नको. असंच भापीत राहशील बेकार होईल. भापीत राहशील. मराठी एक नाही तर मराठी मागं नाही राहिले काय नाही. मराठ्यांला चॅलेंजच देऊ नको. वेळ पडले ना एका दिवसात 4 कोटी मराठी रस्त्यावर येतील एका दिवसात. खरंच चॅलेंज देऊ नको. ज्या दिवशी बघायचं असेल ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत माया मागं त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल फडणवीस गेलेली असत. तू काय असला कोणता मुख्यमंत्री कोणता गृहमंत्री आहे तू काय करायले. आंध्रात एक सांगतोय उजाडात एक करतोय. माझे हे बघा धनगर बांधवांना तू फसवला असेल पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करू नको. तू रडकुंडे आला होता याच मराठ्यांमुळं तुला आनंदाचा दिवस उगलेला आहे. सत्यात बसायचा. मराठ्यांशिवाय इथं पान हलू शकत नाही. एकही तो आमदार म्हणू शकत नाही मला मराठ्याने मतदान नाही केले. एक सुद्धा. त्याच्यात जर हिंमत असली ना फक्त मन म्हणा मला मराठ्याने मतदान नाही केलं मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही फक्त मन. इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस. इतकं बेमान नाही व्हायचं. चाल टाकशील नोटीस देणार नामका करीन. चाल जमणार नाही, चाल चलून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं. आता अनुभव तू घेशील. आता मुख्यमंत्री तू आहे. तो असं फेटायचंच का तुला इच्छाच आहे का ते फेटायचं तर तुला बेकार होईल. तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको. तुला मराठ्याने गादीवर बसवले. आयुष्यात गादीला मराठी शिवून देणार नाही तुला का करायला जर लागले तर आयुष्यभर. मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी
तशी मग त्या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाही त्या सत्याच्या गादी. मनोज जरांगे पाटील हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमक झालेत. तुम्ही हतबल झाला होता, रडकुंडी आला होता, याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय. मात्र आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमानी होऊ लागलेला आहात. तुम्ही माझं काहीही करू शकत नाही, पण तुमची मस्ती जायला तयार नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जाहीर टीका केलेली आहे. सागर बंगल्यावरून मुलीच्या परीक्षेसाठी वर्षावर जात येत नाही. तुम्ही म्हणाले तुम्हाला तुमच्या पोरीच्या भवितव्याची चिंता आहे. इकडे आमच्या पोराचे मुर्दे पाडायला लागलेले आहेत. आमचं उपोषण खोटं बोलून उठवलं. आम्ही तुमचं म्हणणं मानलं होतं, पण तुम्ही गोड बोलून आमचा काटा काढला. मराठा आरक्षणासाठी आज 4 आत्महत्या झालेल्या. तुमचं लेकरू बघता तसे राज्यातील इतर लेकरांनाही बघा. मुलींसाठी नजदीकच्या बंगल्यात राहायला जात नाही. सागरवरून वर्षा बंगल्यावर जाता येत नाही. तुमच्या मुलीचं ऐकून ज्याप्रमाणे सागर बंगला सोडत नाही, जसं तुमचं लेकरू बघतो तसं इतर लेकरांनाही बघा, असा घणघणाटी मनोज जरांगे पाटील यांनी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली आहे. आता आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. राज्यातील मराठे कणखरपणे लढाई लढवणार आहेत. आज 12 ते 13 दिवस झाले. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या मार्फत निरोप दिला होता की आम्ही तात्काळ मागणी मान्य करू. मात्र आज त्या घटनेला 13 दिवस झालेले आहेत, पण अजूनही शिंदे समिती सक्रिय केली नाही. प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही. तसेच गॅजेट सुद्धा घेतलेलं नाही. तसेच SBCचा विषय होता, त्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. त्यामुळे केवळ उपोषण सोडण्यापर्यंत हे असं करत आहात का? सरकार जाणून बुजून फसवणूक करायला लागलंय. त्यामुळे येत्या 15 तारखेपासून आम्ही अंतर्वलीसाठी येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करतोय. याची दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू, असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय. मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्हाला कोणीच बोलायचे नाही का? दहशतवादी अड्डे चालवता का? मला हलक्यात घेऊ नका. आता आम्ही रस्त्यावर लढवणार असल्याचा निर्धारही मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. सत्ता आल्यापासून यांनी काय केले? मुख्यमंत्री आता हे चालणार नाही. धनंजय मुंडे यांच्यासारखी तुमची जी टोळी आहे तिला पण फिरू देणार नाही. तुम्ही आमच्या समाजाचा अपमान करणार असाल तर तुम्हालाही सोडणार नाही. सत्ता आणि दरारा इथे मराठ्यांचाच आहे. मराठ्यांनी जर ठरवलं तर जगाची मुंगी सुद्धा हलणार नाही. तर असंही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.